प्रत्येकाच्या अडचणी आम्ही समजून घेऊ शकतो, परंतु वेळ थांबत नाही ना. त्याला कुठे लपवणार शक्य नाही. अजूनही कोणाला ते जमलं नाही आणि जमणार नाही. तो त्याच सेकंदाने, त्याच मिनिटाने, तो तासाने मत सरकत ना घड्याळाच्या काठी सरकत सरकत अंधार पडतो आणि तिथेच प्रेक्षकांची थोडीशी नाखुशी होते. अंधारामध्ये फायनल पॉइंट खडा केला पहा. इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा का जो मॅच कडे उशिराने ही लढत आपल्या भेटेल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षक. पहिला बॉल राजेश पवार, समोर मनोज म्हात्रे, मध्यम गतीचा बॉलर. पहिला बॉल फुल टॉस घेतली, थोडस पावलं फणफोड येताना बीट केला इनसाइड सर्कल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण सिंगल घेण्यासाठी मात्र विसरला नाही. आमचे किरण होते बेस्ट फिल्डर. सराव मिळत नाही आमच्या किरणला, नाही तर टॉप ऑफ द स्टँडर्ड वाढवणं क्षेत्रक्षेत्रांना सातत्याने पाहायला मिळालं. ती तडप, ती झडप थोडीशी अधुरी लागली. सिंगल घेतल्याने खातं कोल्ड सिंगलने आणि संघाचे खातं कोल्ड जातं वाशिगाव. पहिल्यांदा बॅटिंग केलं, 4 ओव्हरची मॅच. आता पहिला मॅचचा हिरो ज्याने लवकर मॅच फिनिश केली, मुकेश डावकरे. आताचा बॅटर नेहमीच आकर्षक असतात डावकरे बॅटर. सुपर बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग इन द परफेक्टली बुंदा. यू मिस डेफिनेटली कीज टू द स्टंप. चुंबन घेतला आणि हलकीसी बेल्स उडवली. बेल्स दूर फेका किंवा हलकीसी उडा, नतीजा तोच बाद. पहिले विकेटचं होती फुलली शालिया. ही अपेक्षित असतं डीजे कडून. सकाळच्या सत्रात कोणते, दुपारच्या कधी, संध्याकाळी कोणतं, याची समज आहे. तारीफ करतो आम्ही डीजे ऑपरेटर. अतिशय मधुर आणि शांत गीत ज्यांच्या मार्फत आपल्या कानापर्यंत पोहोचलं त्यासाठी मी कौतुक करताना घेऊन जातोय. पहिले विकेट जातं मैदानाच्या आत. जे पहिली विकेट लवकर गेली, पहिला मॅचचा हिरो आता लवकर परतला मुकेश. त्याच्या जागी शरद आलेत क्रमांक 3 वर. राईट मोर फ्लाईट दिले, फ्लाईटला मात्र येताना पुढे गेला, ड्राईव्ह केला लॉंग अपच्या दिशेने, अप ड्राईव्ह. क्षेत्रक्षण अतिशय चांगलं होतं, फक्त सिंगल मिळते. पहिली सिंगल, दुसरी विकेट, नंतर सिंगल. 3 चेंडू झाले पहिले ओव्हरच्या टाकताना राजेश पवार. खारीगाव 40 प्लस 14 बॉल मारण्याचा प्रयत्न बुंद्यामध्ये. ओ माय गॉड, मायक्रो सेकंड मध्ये काय इष्टिचित केले. हो हो हो, जस्ट लाईक द MS धोनी. लक्ष दुसरीकडे, हात स्टंपकडे. तारीफ करतोय, ग्रेट विकेट कीपिंग. प्रितेश किशोर आढळतो, पण आज प्रितेश हे वारसर घेतात असे पहा. मुकेश नाही तलोळीचा, पण त्या जागी मनोज आहे. पण मनोजने मात्र कुठे कसं सोडली नाही. दुसऱ्या विकेटचं पतन होतं. आता प्रितेश मात्र स्ट्रायकरवर नेहमी येतो, त्यांना आणावंच लागतो का त्याचे दुसरं पर्याय नाही. विकेट टेकर बॉलर. आता याची महापौर चषकामध्ये झुंज अपरी पडली. स्ट्राईक पासून त्या क्वार्टरमध्ये जर अलिप्त नसता, दूर नसता, तुषारने मॅच खेचली होती. पर्वदा महापौर चषक या बॅट्समॅनला अगदी मध्ये 21 बॉल नंतर 2 षटका ठेवल्यानंतर स्ट्राईक मिळाला नाही. आज स्ट्राईक आहे आणि ती मी अडचणीत आहे. खेळावं लागेल तुषारला. 4 क्रमांकावर समोर 5वा बॉल. 4 मध्ये फक्त 2 दिलेत. एक इष्टिचित आणि एक स्वतः मात्र त्रिफलाचित उडवताना दांडी गुल केली. सिंगल अलाउन द कार्पेट. सिंगल घेतली, 2ची मांग होती खऱ्या अर्थाने, परंतु थोपवलं खास करून शरदने. आणखी एक धाव मिळते. 5 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 2 बेस्ट किमती विकेट अर्जित केले राजेश पवारने इन व्हेरी फर्स्ट ओव्हर. 3 वर 2 गडीबाज. ही खराब स्थिती. खेचून मारले, टायमिंग बेमिसा, डाऊन द बॉल आला. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. कॉट जानू जनार्दन कवळे अँड बॉल बाय राजेश. काय खिंडार पाडण्याचं काम केलं. ग्रेट बॉलिंग आहे राजेश. 3 धावा दिल्या आणि 3 झटके दिले पहिल्याच ओव्हर मध्ये.
खारीगावचा हा बेस्ट बॉलर राजेश पवार आहे. 3-3 दिनी अवस्थेमध्ये जाताना माशिगाव 40+. डीजे प्लीज. जसा रोशन कोहलीने कीर्तिमान केलं ना धावण्याचा, तसा अनिलच्या नावावर आहे. प्रेम जुगाव नाहीतर 40+. कमाल करतो यार. 40 ओळून का पण न थांबता तोही काढल्या परत गेलाय. तारीफ आहे अनिल. आणि तोच धावपट्टू आता बॅटिंग साठी अनिल सुतार. कौतुक आहे. आपल्याला म्हटलं ना 2 किलोमीटर फक्त धाव न थांबता, घाम फुटेल. हे तर 89 किलोमीटर. अजब आहे. चमत्कारिक आहे धावपट्टू. येस. राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा बॉल घेतली डाऊन द बॉल. नितेश भुबेरा. चूक झाली, थोडस स्टार्टअप मध्ये उशीर केला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जिथे 1 होती ड्रॉप गेल्यानंतर पुरेपूर फायदा घेणं 2 काढला. पहा कॅच किती महत्वाचा होता. स्टार्टअप थोडासा उशिराने, त्यामुळे नितेश भुबेरा द टीम कॅप्टन योगेश डीप बॅकवर्ड मिड विकेट ड्रॉप द कॅच. पण चांगला गोलंदाज मात्र तो पाहायला मिळेल. हातभर लेग ब्रेक. पॉइंट खडा केला. डीप कबा लॉंग ऑन लॉंग ऑफ. फटकावलाय हवेमध्ये. एलिमिनेशन कोणतीच कमतरता ठेवली नाही. पटकन पिक करता फेकून दिलाय. काऊकाण्याच्या वरून तुषारचा हा धमाका. धावसंख्येला आकार देताना तर तुषार पाऊल टाकले. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याशिवाय तरुणोपाय नाहीये, गत्यंतर नाही. तो घेतलाय बरोबर मध्ये मिडल ऑफ द बॅट फेकून दिले. काऊ कॉर्नर ब्लास्ट. षटकार आला. याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. नजाकत होती. फ्लिक कलात्मक फटका पैकी वन ऑफ द सुपर स्ट्रोक येऊ दिलं. शरीराच्या जबल कम्प्लिटली जी मान आहे हलकीशी बॅटच्या समोर आणि त्याला फ्लिक केलं. सिंगल घेतली. धावसंख्या 12. दुसरं किती बतारण बॉलिंग मार्कला आले डावखरे बॉलर भूषण. बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग आता टाकतोय. आता 3 मध्ये 9 दिलेत. थोडस मागड. षटकार आल्यानंतर 9 धाबा 3 मध्ये. पुढे सरसावल्या खेचून माझा टर्न झाला. नॅचरल आउट स्विंग बीट केलं बॅटरला अनिल सुतारला. दबत थोडस बातचीत होईल. नेमकं विथ द टर्न कसं खेळावं. ह्यो स्ट्राईक पेक्षा नॉन स्ट्राईक बॅटर खूप चांगला जाणतो. तो त्याचा अर्थ असतो. त्याने बघितलं कुठे नेमकंच विथ द टर्न कसं खेळावं. पदेला आले तर कदाचित सांगितलं मे बी द पॉसिबिलिटी गिव्ह द ऍडवाइस टू द फुटवर्क. पुढे सरसावले फुटवर्क वापर, परंतु योग्य दिशेने कनेक्ट करू शकला नाही अनिल. सलगचा दुसरा बॉल डॉट. पहिले 3 मध्ये 9 बनवल्या त्या तुषारने. त्याच्यानंतर अनिल आला. किती चेंजेस होतं पा. त्याच्यानंतर जागच्या जागी 2 बॉल डॉट. 12 आहेत फक्त. शेवटचा बॉल इन सेकंड ओव्हर. भूषण कमजिंग बॉल टू अनिल. पुढे सरसावले. ओ प्रयत्न झाला. गॅप मधून काढलं सनसणीत. चेंडूला केले फरार. चौकार. समाप्त 16 लागल्यात. 3 विकेट लवकर गेले होत्या, पण भागीदारी जशी उदयची आणि शशी जमली ना तशी भागीदारी मात्र बिल्टअप होती. आता चौथ्या गडीसाठी तुषार आणि अनिल सुतारच्या चौकारा दिलासा देऊन जातो. जिथे 12 होती त्या चौकारांमध्ये फुलवली. हसरी केली धावसंख्या 16 12 चेंडूचा अजून खेळ बाकी आणि लेग ब्रेकचा हा जादूगार. टीम कॅप्टन एल्डर ब्रदर नो छोटा भाऊ आहे.
नॉट एल्डर. धाकला भाऊ आलेला नितेश बुबेरा. खूप लेग ब्रेक आहे. जेवढा मोठा लेग ब्रेक हो तेवढा सटीक त्याची लाईन असते. ही जमेची बाजू आहे. नितेश मजा यायला कडबाजून जा, परंतु टाकला पहा दुसरा. नो लेग ब्रेक, कारण दबा धरून होता खास करून तुषार. हे असे चतुर असतात. चतुर आणि गोलंदाज. नो लेग ब्रेक इज एक्झॅक्टली दुसरा. जस्ट लाईक द सेकलिन मुश्ताक इन द पाकिस्तानी. डीप कव्हर पाहू शकतो. लॉंग ऑन लॉंग अप आहे. खडं केलंय. डीप बॅकपट मिड विकेट अँड डीप स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग अधुरा पण होतो. स्लाइस होऊन डीप बॅक स्क्वेअर लेगला शैनात तिथे क्षेत्ररक्षण करण्यात तैनात आहे. फक्त सिंगल मिळते. दुसरीची मांग केली होती अनिलने, कारण धावपट्टू आहे तेवढा धावणार नाही अनिल तो. तर तू धावतो जोरात 89 किलोमीटर. थोडासा तुषारला सराव करायला लागेल. सिंगल मिळते. धावसंख्या पुढे गेली 17 वर. 17 एक्झॅक्ट. लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड इन प्रोग्रेस. नितेश बुबेर ऑन द बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेट. ही दिशा बिलकुल अनुसरून होती. ही दिशा जर तुम्हाला सटीक पाहिजे ना, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिथी कक्षामध्ये आमचे तुळशीदादा पाटील. ग्रेट. तिचे अचूकतेने आमचे तुळशीदादा. लेग ब्रेक स्लाइटली शार्पली लेग कटा. राईट मोर द विकेट. पुढे सरसावले पदेलरचा वापर. उलट्या दिशेने जाता सहज गतीने प्रितेश साजेल. एक्स्ट्रीची जादू दाखवली, पण उलट्या दिशेने किती सहजतेने गेल्या. इझिली कॅच अँड सॉफ्ट डिसमिसल. अनिल परतलाय. गडी क्रमांक 14 इथून वाशी गावचा मैदानाच्या बाहेर. चौथं विकेटचं बदल. अनिल सुतार परतला. 4 चेंडू. पहिले 2 डॉट, नंतर चौकार आणि कॉट बिहाइंड द स्टंप बाय प्रितेश. बॉल बाय नितेश बुबेरा. नितेशला पहिली सफलता. तिसऱ्या बॉल मध्ये अर्जित केली आणि टीमला चौथी. 4 गडी बाद 18 स्कोअर सांगतोय. धाबळणे गरजेचं आहे. व्हेरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ना पद्ध कारीगाव. नाव स्ट्राईक न्यू मॅन कमार विकास. सुपर बॉलिंग यार. फ्लॅट दिली. फ्लॅट लचकला. स्वीप करण्याचा इरादा होता, पण प्रॉपरली हेड अँड आय कॉर्डिनेशन कम्प्लिटली व्हेरी रॉंग. घुटमळत गेला, परंतु सिंगल घेतली. सिंगलने पुढे जातोय 19 वर. 19 सद्यस्थिती आहे. तिसरं ओव्हर मैदानाच्या आत. नितेश बुबेरा बॉलिंग मार्कवर आहे. सुपर बॉलिंग. फिरवलाय चेंडू आणि सरळ बीट करणार. विथ द टर्न अगेन्स्ट टर्न जायचा होता. मुश्किल असतो मित्र. विथ द टर्न कदाचित एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र दणदणीत एक्स्ट्रा कव्हर आला असतं, परंतु स्लॉक स्वीप करताना अगेन्स्ट द टर्न व्हेरी डिफिकल्ट टू द एनी बॅटर अगेन्स्ट टू द लेग ब्रेकर. चांगला चेंडू फिरवला. 4 चेंडू टाकलेत आणि 4 मध्ये धाबा दिल्यात फक्त 5 झालेले आहेत. येस 19 फक्त 3 दिलेत. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय जादूभरी गोलंदाजी जादूचा फिरकीपट्टू नितेश बुबेरा. गुड कॅप्टन्सी बाय योगेश. प्रॉपरली मात्र मध्यात आणलं या बॉलरला. जेव्हा मारझोडीचा वो लवली शॉट यार. कोण म्हणतो अगेन्स्ट टर्न? बिलकुल नाही. त्यासाठी कडक तुमची तीक्ष्ण नजर. फेकून दिला बॅकस केला. आला तुषारच्या बॅटमून दुसरा सिक्सर. आणि 25 लागतात. दुसऱ्या वरचा शेवटी चांगला होता तेव्हा अनिल सुतारचा चौकारानं आता आपल्या बॅटमन दुसरा येताना शेवटच्या वर सुखद असा हा षटकार. वाशेगावसाठी 25 झाले. 3 ओव्हरची समाप्ती. 8च्या वर ही प्रति ओव्हर मागे धावसंख्या लावले आणि 4 विकेट मात्र गमावले. थँक्स आयुष. येस खूप प्रेरित केले. त्याची ती बोलण्याची लकब खरोखर विघ्नेश आठवणीत घेऊन जातो आम्हाला आयुष. शेवटचा ओव्हर पहिला बॉल खोलात टाकलाय.
सरपटीत पण दिशा देताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका, फक्त सिंगल मिळते विकास. चांगला फटका, याच फटक्यांची आता शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यकता आहे आणि तो दणदणीत चौकार मारत आता विकासच्या बॅटमधून 4 रन. स्कोर मध्ये लावलाय, त्याचा पूर्ण श्रेय जाईल ड्रायव्हिंग सीट वर येताना अगदी अँकर इनिंग खेळताना तुषारला पाहिलं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, त्याच्यानंतर आता विकासच्या बॅटमधून टीमचा विकास करणारा चौकार. 32 झाले, 4 गडी बाद. शेवटचं ओव्हर रोशन पाटील इन द बॉलिंग मार्क. थोडीशी तब्दील केले किरण, जिथे इनसाइड द सर्कल ऑन मिड विकेटला होते त्याला आणलं इनसाइड द सर्कल, सर्कलच्या आत सिलिंग मिड ऑफला. ओ माय गॉड, इट फॅब्युलसली स्ट्रोक. हो हो हो, खडे खडे उडावला चेंडू स्क्वेअर लेगला जाऊन मेला आमच्या फॅन्सच्या. वर 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. रोशन बॉलिंग मार्क पर डाकुरा बॉलर. नजाकत यार, वॉटर रॅपिडली दबदबा निर्माण केलं होतं मध्ये या बॉल वरती सिंगल आले. खूप निर्माण करतोय बॉल. यॉर्कर बुंदा परफेक्टली बुंदी हेच मारायचे असतात शेवटच्या ओव्हरमध्ये, पण मारणे प्रत्येकाला साधीच गोष्ट नाही. व्हेरी डिफिकल्ट. सराव, नेटमध्ये सराव लागतो. यॉर्कर पहिल्यांदा तो उपयोग करणार, वापर करणार तर कदाचित फुलटा झोन जस्ट लाईक द 1985 शारजा. बॅटला ब्रश होऊन चायना कट घोषांच्या क्षेत्रात सिंगलने वाढली जाते वार्षिक 40+ 80 ची धावसंख्या. 4 गडी बाद, आता 40. मजा येईल मॅचला. नाव द लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग, सेकंड मॅच द गटामधील हा दुसरा मॅच. पुढची चाल मिळाली खारीगाव टीमला. यॉर्कर कडनं जस्ट इनसाइड. चांगला खेळ, सोच चांगली होती. यॉर्करला पहा, जस्ट इनसाइड झाला. दुसरी धाव करणं मुश्किल होतं आणि तिथेच मात्र तुषारची विकेट मात्र जाते. दुसरी धाव घेताना 1 मिळेल शेवटच्या बॉलवरती. ते ऍड केल्यानंतर झाल्यात 41, बनवायच्या 42, 42 एक्झॅक्टली. त्यामध्ये सकाळचे सत्र आणि डीजे ऑपरेटर चांगल्या रिदम मध्ये. प्लीज डीजे. धारावी आणि तळवली ताससाठी या.
ही सर्वांच्या नवसाला पावणाऱ्यांची आमची एकविरा देवी. छान असं संगीत ऐकल्यानंतर पुन्हा आवाज आम्हाला द्यायला आवडेल. धारावी 40+ टीम कॅप्टन यजमान तलवलीच्या विरुद्ध आता आपली मॅच आहे. धारावी टीम कर्णधार आपण लवकरात लवकर यावं. अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल नेक्स्ट सामन्याचा टॉस अगेन्स्ट द यजमान तलवली. मात्र 2 हात करेल धारावी. प्लीज आपण टॉससाठी लवकरात लवकर या. शेवटचा फायनल तब्बल 11 सामने आज आम्हाला पूर्ण करायचा आहे. अंतिमचा दिवस आहे. 42 लक्ष आणि 42 लक्षाला उत्तर देण्यासाठी 2 सलामीर मैदानाच्या आत. जानूच्या जोडीला जनार्दनच्या जोडीला रोशन पाटील ज्याने शेवटचं हाताळलं. पहा ॲनालिसिस पाहायला खूप चांगली सुरुवात करून दिली होती. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये राजेश पवारने 3 झटके दिले. अवघ्या फक्त 3 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर हलकासा भूषणला खर्चिक ठरवताना 13 धावा मात्र बहाल केल्या. नितेश बुबरानं येताना तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हर हाताळताना 9 धावा देऊन 1 विकेट अर्जित केली. नंतर मात्र कोणती विकेट न मिळता रनआउटची विकेट येते, पण त्या नावे नव्हते रोशनच्या. 16 धावा. अशाप्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या या खेळामध्ये 5 गडी बाद 41 बनवल्या. एक्झॅक्टली 42 धावांचं आव्हान आहे. 10.5 धावांच्या सरासरी धावा मात्र पूर्ण करायचे दुसरी मॅच जिंकण्यासाठी. जो जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळून जाईल. त्यासाठी सगळं गेम प्लॅन थोडासा आत्मविश्वास एकत्र येताना एकीचं बल खूप मोठं असतं. तसं गेम प्लॅन काय असावं, कोणत्या ठिकाणी कोणता प्लेसमेंट जाईल फिल्डर, 38च्या बाहेर कोण कोण असतील, त्यानंतर आतमध्ये कोण असतील असा गेम प्लॅन असतो. पहिले ओव्हर कोण हाताळेल, हिंमत न हारता थोडासा आत्मविश्वास देताना. आणि आई एकविराचा कोणी गंडरायला मात्र बाप्पा मोर्या करता कारण आपण 77 तेव्हा एकत्र येतात तेव्हा आवाज निघतो. स्ट्राईक मरते आपण पाहू शकतो. जनार्दन कवळे जानू कवळे आक्रमक बॅटर, परंतु गतवर्षी एंडिंग नंतर थोडासा सुरुवातीला फॉर्म पासून थोडासा मात्र धडपड करत होता. पण त्याचा गोल्डन फॉर्म आम्ही पाहिला मापो चषकामध्ये. बेहतरीन 40 धावांची खेळी कमबॅक इज अ गोल्डन फॉर्म. तिथून तो फॉर्ममध्ये आलाय. त्यासाठी विकेट ही अतिशय लवकरात लवकर मिळेल या आशेने मात्र पहिलं ओव्हर सोपवलं. बॉलिंग मार्कवर लक्ष्मण भोईर अगदी भूमिमातेला वंदन करून माता शुभारंभ करताना आपण देऊ शकतो. भूमिमाता काय नाही देत, भूमिमाता सर्व देते. आपलं बोज ती सांभाळते. म्हणून धरती माताचं दर्शन घेणं आवश्यक असतं. जेव्हा पहिलं पाऊल टाकाल तेव्हा मात्र निश्चित या भूमिमातेला तुम्ही वंदन करावं. तसं केलं आमच्या लक्ष्मण. तारीफ करतो मी लक्ष्मण पाटील भोईर. पहिला बॉल 42 लक्ष समोर जानू. पहिला चेंडू गुडने टप्पा थोडासा आत आणला. बोटाची जादू दाखवली परफेक्टली इन स्लाइडली. धडपड झाली होती पहिला बॉल खेळण्यासाठी. डॉट गेलाय. 10.5 धावांच्या सरासरी 42 धावांची आवश्यकता. अतिशय दर्जेदार ही मास्टर क्रिकेट असोसिएशन प्रेझेंटेड तलवली 40+ 2026 मास्टर्स चषक फायनलचा दिवस अगदी शुक्रवार पासून शनिवार काल तिसरा फायनल मेगा फायनल अक्षय तृतीया. असं केलं तर लवकर मॅच फिनिश करेल. परंतु पहा एलिमिनेशनची कमतरता. प्रॉपरली फुलटॉस होते, विशेष मात्र लाभ उठू शकला नाही. पहिला डॉट दुसरी विकेट अडचणी निर्माण केल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये लक्ष्मण भोईरने. येस डीजे. दुसरं ओव्हर ज्याने टाकलं होतं 13 धावा जरूर दिल्या होत्या. ते 13च्या 13 व्याजासकट पूर्ण करण्याची मात्र त्याला संधी आहे. प्रमोट केले 3 वर. याच क्रमांक काल दणदणीत अर्धशतक बंटी कोहलीने ठोकलं होतं. 3ऱ्या क्रमांकावर येताना ते स्पर्धेत दुसरं सचिन नंतर. पहिलं आपलं 16 चेंडू 60 धावा कुठल्या 8 षटकारांची आतिषबाजी.
त्याच क्रमांकावर मात्र प्रमोट केलं भूषण. पहिला बॉल अगदी खोलात टाकलं, उत्तर नव्हतं, गुटमळत गेला स्लिप पॉईंटच्या ठिकाणी. सिंगल घेतली, खातं खोडलं पहिल्याच बॉलमध्ये. रिकामी पाठी तिला भरलं, एक लिहिलं. आता एक गडी बाद एक अशी सद्यस्थिती आहे, ती वाईट आहे कारीगाव टीमसाठी. त्याच दरम्यान आमचे शिरोणा गावचे गणेशजी भोईर यांचं होतं आगमन. तलवली गावाचे बरेचसे मित्र आहेत आमचे गणेश. मग तुम्ही TPL असो, तलवली प्रीमियर लीग जातीने मात्र उपस्थित असतात आमचे गणेश भोईर. तानाजी भोईर यांचे पुतणे आहेत. द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम शिरेमणे. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस होती, परंतु विशेष आपण सरळ खूप ऑप्शनच्या बाहेर ते पाहिलं. जतीन या अंपाने त्याला घोषित केलं, दंडित केलं वाईट म्हणून. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग यार. साईड आर्म गोलंदाजी टाकताना थोडेसे फंबल उडली जाते बॅटरची अगेन्स्ट टू द लक्ष्मण भोईर. चांगली टिचून गोलंदाजी. 42 लक्ष आणि पहिलं ओव्हर काय हाताळतो बा, किफायती ओव्हर. पहिला डॉट, दुसरा विकेट, नंतर सिंगल. वाईट नंतर आता पुन्हा सिंगल. 3 लागतायत, एक गडी बाद. जनार्दन कवळे सारखे बेस्ट किमती विकेट या ओव्हर मध्ये मात्र अजित केले बॉलर लक्ष्मण भोईर. आता डावखुरा बॅटर आहे ओपनिंगला आलेला रोशन. कडक स्ट्रोक यार. काय अंदाज होता, बेमिसाल टायमिंगच्या अंदामध्ये ठोकळा षटकार रोशनने. सिक्सर. वाढवलं, वृद्धी झाली. 10.5 धावांची आवश्यकता. 5 बॉल 4 अगोदर मध्ये सीमित ठेवलं होतं. जसं पहिला स्ट्राईक मिळाला पहिल्या बॉलवर मध्ये हपॉली गेले आणि त्याला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या तरळणारा हा षटकार. बॅटमधून खातं कोळताना रोशन. जेरीस आणलं होतं. वन साइड बॅटिंग करत होता दुसऱ्या फेरीमध्ये. कोपर खेळणे. 5 झालेत. 1 टू गो. शेवटचा बॉल, पहिला ओव्हर, फुल टॉस, बॅकफुट वगैरे जागा मिळेल, टप्पा जाईल. बॅकफुट डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळते. ओव्हरची होईल इथून समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय ड गटातील हा दुसरा मॅच. पहिली मॅच जिंकली वाशिकन, पण काय कारणास्तव कुक्षत पोचू शकला नाही. त्यासाठी खारेगावला ती पुढची चाल आणि तिथे 42 लक्षाचा उत्तर देताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10-1 चर्चा केली जाते. कारण 18 चेंडू आता शिल्लक आहे. 18 मध्ये 32 हवे. सरासरी मात्र चांगली आहे. ज्या सरासरीने आपल्याला धावा मात्र प्रत्येक ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत तेवढ्या धावा आल्या. फक्त 0.50 बिहाइंड. जस्ट फक्त 0.5 ने मागे 10 झालेत. आता येणारे चेंडू 18 मध्ये 32 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आणतात आता वाशिगाव टीम कडून केशव नॉट महाराज फॉर साऊथ केशर भोईर. भारतीय वंशाचा साऊथ आफ्रिकेमध्ये काय ग्रेट हास्पिना पर्यंत यावेळी केशव भोईर येत आहेत भाषेकडून. एक भोईर गेले पहिल्या ओव्हरमध्ये. लक्ष्मण 10 धावा खर्च केले, विकेट मात्र मिळवली. 18 मध्ये 32. बॅकफुटवर गेल्या, जागा बनवली. अलाउन द कार्पेट मिड विकेटला छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिथे हिरामन अजूनही त्याचा हिरामनचा अजून एक ओव्हर बाकी आहे. एक विकास कदाचित टाकेल का मुकेश टाकेल. ऑप्शन बरेच आहेत. विकास नो डाऊट. बॉलिंगचा विचार करायला मजबूत बॉलिंग आहे. संघर्ष करायला भाग पाडतील खारेगाव 40+ ला 42 बनवताना. सिंगल आले, 11 झाले. 11-1 पहिल्या बॉल मध्ये सिंगल निघाले. सेकंड बॉल समोर आता उजव्या हाताचा बॅटर आहे भूषण. सिंगलने खातं खोललंय भूषणने. ऑफस्टमच्या बाहेर पाहिलं. ऑफसाइड ऑफस्टम पिचिंग झाली आणि त्याच्यानंतर मात्र मान्य केली त्याची अपील. विशेष काय सांगितलं नाही. वेलकम गणेश. वाईटच्या रूपाने 10 मिळते. अतिरिक्त भाव वाढली जाते. स्कोर ते 12 बनल्यात. एक गडी बाद. इथून 30 धावा आणखी हवेत. कंपल्सरी चेस खास करून मास्टर चषक 2026 नियम आहे. त्या फॉर्मॅटमध्ये खऱ्या अर्थाने 50चा पहिला बॉलर 50चा पहिला बॅटर फेस करतो. सही कंपल्सरी चेस हा नियम. चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. टप्पा पडले टणक ठिकाणी. टणक ठिकाणी पडले टप्पा. अगदी मात्र बीट करताना जातोय. होते फरार. चौकार.
श्री दमदार आमदार अमितदादा पाटील स्पोर्ट्स क्लब या नवीन उभारणार मैदानावर खेळले जाते. तलवली प्रेझेंटेड 40+ चषक 2026 ड ग्रुमरला हा दुसरा मॅच. 42 लक्ष होत आहेत 16 चौकाराने. बॅकफुट वजन शॉटम जॅक करत थोडीशी पसरे डायरेक्टली ची संधी. येस काचा नेम एक्झॅक्टली ऑन द स्टॅम्प. खूप मागे होता भूषण, परतावा लागेल. दुसरं विकेटचं बदन फॉलो थ्रू मग गेला, मागे वळाला. नुसतं मागे वळण्याचं टिचून मात्र चेंडूला सरळ हिट केला इष्ट्यानं. रन आउट. अशा पहिले विकेट लवकर गेल्यानंतर जाणवची विकेट नंतर आता काही हलकीशी भागीदारी रचत होती, पण रचणाऱ्या या भागीदाराला अचूक चेंडू फेकणे डायरेक्टली हिटने मात्र कमाम तोडली ती भागीदारी. पाठवलं रनआउटच्या रूपामध्ये भूषणला मैदानाच्या बाहेर. 16 आहेत 40 लक्ष. दुसरं प्रगतीपथावर आणि केशव भोईर या आता मैदानाच्या आत गोलंदाजासाठी आलेत बॉलर म्हणून. पहिल्यावर हाताळलं अर्थातच लक्ष्मण भोईरनं. धरती माताचा आशीर्वाद घेतल्यानंतर काय स्पेल टाकला. 10 जनार्दन सारखी विकेट टाळणी मात्र आपल्या नावे केली. या ओव्हरमधला चौथा बॉल. पॉइंट आहे डीप कव्हरच्या बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलंय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटवर शॉट आर्म जॅक केलाय. एकांत ते जाणं गरजेचं होतं का नाही बा. चांगला निर्णय घेतला शरदने. टप्प्यावर विसंबता चौका जाण्याची शक्यता होती. बॅकअपसाठी आला होता जरूर, पण त्याच्याकडून अनिल सुतारकडून जर चुकी झाली तर चुकीला माफी नव्हती. त्यासाठी निर्णय बदलला. कॅच न घेण्याचा प्रयत्न न करता त्याने मात्र फिल्डिंग करण्याला मात्र प्राधान्य दिलं. 2 धाव मात्र या दरम्यान आपल्या नावी केल्या डावखुरा बॅट्समॅन रोशनने. षटकाराला सिंगल आणि आता 2 10वर पोहोचते. चांगली बॅटिंग रोशन. राईट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका मारण्यात बरोबर फनफूट आला. तिथे चान्स आहे डायरेक्टली थांबवलं. मारणं गरजेचं होतं कारण बॅकअपला पहा शॉट स्क्वेअर लेगचा आला होता कव्हर करण्यासाठी. स्वतःला सावरलं, थांबवलं. खास करून लास्ट बॉल इन दिस ओव्हर. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, मी नम्रतेची विनंती करेन. चला लक्ष्मणने मात्र आशीर्वाद घेतला. आता या ओव्हर मध्ये आशीर्वाद घेताना धरती माताचा. माझं आमचं भार तर तुम्ही सांभाळता, पण आशीर्वाद द्या ये भूमाता. पॉइंट आहे, कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. राईट हॅम मोर विकेट. शेवटचा बॉल. चांगला बॉल. टप्पा पडण्या चेंडूला आत आणलं होतं. लो राहिला होता बॉल. डायरेक्ट हिट जरूर होतं. मनोज म्हात्रे आले होते कव्हरिंगला. चांगलं कव्हरिंग. फक्त सिंगल मिळाली. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा लागतात 20. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही विनंती करतोय दाराबे 40+ टीम कॅप्टन. त्याच्या विरुद्ध तलवली. चांगला फॉर्म मध्ये दाराबे या क्षणाचा विचार केला. नाईटची ती 12 संघ घेऊन रामलीला मैदान चॅम्पियन्स राहिलाय त्या दिवस रजनी क्रिकेटमध्ये दाराबे. त्याच्या विरुद्ध यजमान आता 2 हात करेल. टॉस साठी मी विनंती करतो पुन्हा एकदा दाराबे टीम कॅप्टन. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 20 धावा. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये आणखीन 22 धावांची आवश्यकता. मॅच कट टू कट. ज्या सरासरीने धावा पाहिजे होत्या त्या सरासरी धावा मात्र लावल्या. ऑलमोस्ट फक्त 2 धावा दूर. 1 धाव दूर म्हणे. परंतु एक्झॅक्टली आता 11 धावांच्या सरासरीने चोपायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 22. हिरामन सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. टप्पा पाडला. टप्पाने अतिरिक्त स्विंग झाला. थोडासा नाराज आहेत. समजावून सांगितलं जातं. मनोज असतील नो रिव्ह्यू नो रेफर. मनोज सॉरी. पहिल्या दिवसापासून नो DRS.
पिचिंग डाऊन द ऑफसाईड इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. 21 एक्झॅक्टली. लॉस्ट ऑफ द 2 विकेट फ्रॉम द खारीगाव चेसिंग 42 इन 4. थर्ड इन प्रोग्रेस. पहिला चेंडू मात्र वाईड. सुपर बॉलिंग आहे. ही मजबूत खांदे आहेत हिरामनचे. जेव्हा तुम्ही खारी मध्ये जाणार त्याला ते वाणे लेपणार असून मासे बघणार त्यांचे खांदे ऑब्विसली व्हेरी स्ट्रॉंग. कुठे पहा अरुणची तीच गतबतो. त्यांचे फोरआर्म्स किती मजबूत आहेत. शाहबाज. ओ माय गॉड. चातुर्य असतं. गाफील राहणं खूप आपल्याला मागात पडतं. का राहावं गाफील. चांगला स्कोर चालला होता. रिदम मध्ये जवळपास जवळ पोचलेला होता. पण ही अति घाय संकटात नाही. पहिल्यांदा मानकट आउट द्यायचं. आता आंतरराष्ट्रीय त्याला रनआउट म्हणून घोषित केलं. विनू मानकट द फर्स्ट अटेम्प्ट टू मानकट विकेट. खूप वाद झाला होता तेव्हा. अगदी साऊथ आफ्रिकेच्या वगैरे पीटर क्रिस्टन नावात कपिल देव तो मानकटे नाव तर खूप रोष होता. चर्चेमध्ये होते कपिल देव निखंद. पण कपिल देव निखंद पहिल्यांदा ताकीद दिली होती पीटर क्रिस्टनला. डोंट बी ट्राय सेकंड टाइम. नो नापा अदर टू कपिल देव निखंद ऑप्शन. तेव्हा मात्र मानकटिंग. आता रनआउट होतंय. नॉट मानकटिंग. राईट अमोर टू विकेट. बॅक फुटवर जाताना सुरेख बॉल आहे. टप्पा चूक ठिकाणी. खांद्याचा वापर मजबूत खांद्याच्या जोरावर उचली गेला. भाग पाडला चेंडूला. हे असे गोलंदाज ज्याने स्ट्रॉंग मजबूत उसळी करणारा सोडणारा चेंडू डॉट आलाय. 21 बनल्यात. 3 गडी बाद. आता कमबॅक करणारा ओव्हर ठरतोय का काय हिरामानचं. सुरेख बॉलिंग यार. लाजवाब बॉलिंग. जसं पुढे होऊन त्याच्या अगोदर मात्र बॅकअप लेन ठेवली. बॅक लेंथ ऑफ द बॉल. सुपर बॉलिंग. विचार केला वाईटने सुरुवात. नंतर डॉट डॉट आणि मानकेटिंग विकेट. रनआउट विकेट. फटकावल्या थोडासा सावकाश घेते गतीमध्ये परिवर्तन. बॅक फोटो केला. टर्न केले. बॅकवर्ड डीप आले. विकास आले. फिल्डिंग तिथे 1 इंटू द कन्वर्ट 2 होईल का. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ चांगला आहे. त्या दरम्यान गोठुली गामचे आमचे परम मित्र संदेश इयन बोथम सर. इयन बोथम च्या नावाने ओळखले जातात. सरचे स्वागत आहे संदेश या प्रतियोगितामध्ये. मास्टर चषक 2026 तिसरं ओव्हर प्रगती पथार. बॉलिंग मग हिरामन. शॉट ऑन जॅक केले. परफेक्टली टायमिंग. नो चान्स आय थिंक. फक्त प्रेक्षक बनला कॅप्टन मुकेश शेटकार. क्रुशियल मोमेंटला धावसंख्या 29. बेचाळीस लक्ष षटकाराने आणखी जवळ आणलंय. विजयाच्या समीप मात्र हा षटकार घेऊन जातो बॅट मधून. आता नितेश भुबेरा. व्हॉट अ शॉट ऑफ द नितेश. 29 झाल्या राजा. 42 आणि येणारे चेंडू आता शिल्लक आहे. सांगू याचा थोडासा. 6 चेंडू आणि 13. आणखी एक चांगला फटका. परंतु इथे संधी निर्माण केली. येस इट इज क्रुशियल मोमेंट. नितेश इथे विकेट. सावकाश गतीने टाकला. थोडासा लेन बॅकअप ठेवला आणि मजबूर केलं. जिथे ट्रॅप रचला होता ट्रॅपच्या मात्र जाळ्यात अडकला. परतला नितेश. चौथा विकेटचं पतन. 4 गडी बाद आता 29. आता उरतात 6 चेंडू. 6 मध्ये आता 13. मजा येईल मॅचला. 6 गेंदे 13 रन. कडे ओढणारा बनवलंय. 9 धावा अगदी डिफेन्स खेळात.
अगेन्स्ट टू द सारसोळे. ती शेशी मेयरची 9 चेंडू 28 धावांची खेळी फोल ठरले होते या गोलंदाजाच्या मागे. तोच विकास आता 13 आहेत त्याच्याजवळ डिफेंड करण्यासाठी. खोलात टाकले, ऑन ड्राईव्ह केला पहिल्याच बॉलवरती प्रितेशने. विकेट की काय केली प्रितेशने. आता बॅटिंग करायचे. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट सिंगल घेतले. उडतील 5 मध्ये 12 5-12 42 लक्ष उडतात 5 मध्ये. आता जिंकण्यासाठी हवे आहेत खारीगाव टीमला 12 कंपल्सरी. आता स्ट्राईक वरती गोकुल सबमरीन पहिली सिंगल नंतरची डॉट. प्रितेश ऑन द स्ट्राईक. सुपर बॉल आहे. खोळात टाकलाय बुंद्यात मारत पर्यंत अगोदर टू ऑन द बॅट ड्राईव्ह केलं लॉंग ऑनच्या दिशेने. फंबलिंग खेळतोय. खेळल्यानंतर मात्र अजूनही खेळताना लपंडाव होतो सोमनाथचा. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जिथे 1 होती तिचे रूपांतर 2 मध्ये. मॅच रंगत चालली आता. 3 मध्ये 3 दिल्यात. उरतात 3 आणि 3 मध्ये 10. व्हॉट अ मॅच. लवली मॅच गोइंग ऑन द डीप पोल. सुपर मॅच. एखादा धमाका ब्लास्ट. विकेट की पण सुपर केलंय. खास करून प्रितेशने आता बॅटिंग करावं लागेल. बॉलिंग मार्कवर विकासने डिपेंड केला. महापौर चषक अगेन्स्ट सारसोळे. अगदी आलेली मॅच मात्र काढून दिली होती विकासने. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पडला टिचून अतिशय घाई केली. सपळून अगोदर आला होता. लवकर आला होता. नतीजा कम्प्लिटली मिस टायमिंग. नो रन. 2 मध्ये आता 10. आता फक्त षटकारांची भाषा. षटकार चौकार. नो अदर पर्याय. 2 आणि मध्ये 10 कंपल्सरी. पहिली सिंगल डॉट 2 डॉट. 5वा बॉल 2 मध्ये 10. चांगला बॉल फिल्डिंग केले. इनसाइड सर्कल सरेंडरला भाग पडला. रनआउटची विकेट मिळेल काय. ओ माय गॉड. लगोरी फोडताना लगोरी मध्ये घाई खूप असते. हे क्रिकेट आहे मित्रांनो. चला पाहिलं जाईल. ते सिंगल घेतले. आता सर्व पायसोबला मॅच क्लिअर झाले. रनरची विकेट मध्ये धावही मिळणार नाही. आता 1 बॉल आणि 10. ग्रेट आहे. मी तारीफ करतोय. चला दुसऱ्याला हरकत नाही. 1 मध्ये 9. महापौर चषक जशा 9 धावा डिपेंड केलं. विकासचं कौतुक आहे. मॅच जितावं गोलंदाज म्हणून तो आपली भूमिका आपल्या नावावर करेल. महापौर चषक तिथे तर मात्र सारसोला अक्षरशः मॅच मध्ये तुफान मध्ये आणली होती शशी. ती विकेट तर काढली विकासने परंतु 9 धावाही मात्र रोखल्या होत्या. क्वार्टर फायनल मध्ये घेऊन गेला विजयी हा ओव्हर विकासचा. सुपर बॉलिंग आहे. आता ही मॅच त्याने कुठे आणली. 13च्या वर्षात 1 मध्ये 9. व्हॉट अ लवली किफायती बॉलिंग बाय विकास. लास्ट बॉल 9 गोकुलचा फटका सरळच्या दिशेने अप ड्राईव्ह केला. दणदणी कुरवडे चालले. चेंडू मध्ये सीमेरेषेच्या आत. चला नरेजी गौरी साहेब आमचे भाई. येस कॉंग्रॅच्युलेशन कचरू दादा. 3ऱ्या फेरीमध्ये आपली टीम पोहोचली आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी मी खारीगाव 40+ ती आवाज देईन विनंती करीन. अँड टाइम फॉर तो डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. या सामनाचा सामनावीर काय डिफेंड केलाय. तारीफ करतो. 2 आमच्या समोर मात्र डिफेंड केलाय. कौतुक आहे विकास. ग्रेट बॉलिंग यार. काय प्रितेश सारखा गोकुळ सारखा एक आक्रमक बॅटर खेळपट्टीवर असताना त्यानं थोपून तो धरलं. पण मॅच 7 धावाने जिंकून देताना 3ऱ्या फेरीची आपला टीम मात्र घेऊन गेला विकास. वेल डन विकास. येस नन्ना बावदा धावा येत नव्हता. जिथे 2 वर 2 अशी दयनीय अवस्था होती. त्या खाईतून काढताना 8 मध्ये 17